सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. दिसतंय का? दिसते. चालू कर. चालू केलं. हा मंडळी नमस्कार. आज खर तर रविवार आहे आणि 21 जून आहे. पुन्हा एकदा आपण तिसऱ्या दिवशी या जेजुरी येथील लोणारी समाज धर्मशाळा या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आपल्या बरोबर जे गेले 30-40 वर्षे इथले वास्तव करतात डॉक्टर रामदास खोटे साहेब पुन्हा आपल्या बरोबर आहेत. गेल्या बातमीत आपण बघितलं तिथले 23 एकराच्या विषयासंदर्भात सुद्धा रामदास खोटे साहेब होते आणि पुन्हा आता या ठिकाणी सुद्धा डॉक्टर रामदास खोटे साहेब आपल्या बरोबर आहेत. त्यांना या सगळ्या परिसराचा पूर्ण वित्त माहिती आहे, अभ्यास आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. ही जी धर्मशाळा बांधली गेली आता नवीन आहे, मला वाटते ही किती साली बांधली गेली? हे आता जे दिसतंय बांधकाम हे एक 5-6 वर्षापूर्वीच आहे. परंतु याच्यामध्ये तुम्ही जर थोडीशी मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो, समाज बांधवांना महाराष्ट्रातल्या कळावं की ही जागा म्हणजे जेजुरीचं नाक आहे. याच्या इतकी मोक्याची जागा जेजुरीत दुसरी नाहीये. हा नॅशनल हायवे वाहतोय आणि रस्त्यालगत जवळपास 5.25 गुंठे ही जागा आहे. ही अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळा या नावाने हा ट्रस्ट रजिस्टर आहे. मी 28 वर्षापासून इथं आहे. मी इथं दवाखाना सुरू केला आणि मग समाजाच्या कामामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. तेव्हा मला असं दिसलं की या धर्मशाळेच्या बाजूला टोलेजंग इमारती उभा आहेत. दोन्ही बाजूला दिसतात की इमारत? दोन्ही बाजूला, चारी बाजूला आपण बघितलं तर चारी बाजूला टोलेजंग इमारती आहेत. मग मला असं वाटायचं की आपण इथं आपण काहीतरी करायला पाहिजे, समाजानं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी 2000 पासून या समाजाच्या कामामध्ये इथं पौष पौर्णिमेला मिटिंग व्हायची मोठी, ती त्या बायलॉज मध्ये लिहिलेली आहे. मग त्या पौष पौर्णिमेच्या मिटिंगला मी इथं यायचो आणि मग मी या विश्वस्तांना, अण्णासाहेब मारुती राणे हे तेव्हापासून विश्वस्त आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते 1991 पासून तात्या विश्वस्त आहेत, इथं मुख्य विश्वस्त आहेत. आणि मग मी त्यांना विनंती केली की इथं काहीतरी बांधकाम केलं पाहिजे. समाज देणग्या द्यायला तयार आहे, आपण प्रत्येक जण याच्यामध्ये मदत करू. पण ते काही पुढे झालं नाही. 2003 साली मी जवळपास 500 ते 600 समाज बांधव या ठिकाणी बोलावले होते. मी सुद्धा स्वतःच्या भाड्याच्या जागेमध्ये माझा दवाखाना चालवत होतो, भाड्याच्या जागेतच त्यावेळी राहत होतो. पण समाजाची एक वास्तू व्हावी ही उदात्त भावना माझी होती आणि म्हणून 2003 साली मी रितसर पौष पौर्णिमेला या ठिकाणी विश्वस्तांकडे मागणी केली की तुम्हाला जमत नसेल तर विश्वस्त बदला, पण इथं मोठी धर्मशाळा होऊ द्या, वास्तू होऊ द्या. परंतु त्या विश्वासांची भूमिका नकारात्मक होती. तर त्यावेळी सुद्धा त्यांनी धाकधपटच्या, दमदाटी, गुंडगिरी आणि मग पाहुण्या गावल्यांमध्ये बदनामी अशा पद्धतीने माझ्यावरती हल्ला केला. आणि मग मी माझ्या कुटुंबियाने ठरवलं की याच्या जागेत आपण काही चालायचं नाही. त्यावेळी 2003 साली मी नथवांना गीते असतील, रविभाऊ धंगेकर असतील, या सगळ्यांकडे त्यावेळी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लक्ष घाला, याच्यामध्ये ही जागा विकसित होणं गरजेचं आहे. परंतु त्यावेळी रविभाऊंचं मत, नथवांनांचं मत असं होतं की तात्या इथं विश्वस्त आहेत, तात्या करतील. परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की 2007 साली या ठिकाणी त्यांनी भूमिपूजन केलं. मुळामध्ये या ट्रस्टचं, म्हणजे मी कुठल्याही व्यक्तीवरती बोलत नाही, पण इथं जी प्रवृत्ती आणि इथं जी काम करण्याची पद्धती आहे साहेब ती चुकीची आहे. इथं जे काही काम झालेलं आहे मागच्या 36 वर्षामध्ये, त्यामुळे ही जागा अत्यंत अडचणीत आहे, गोत्यात आहे. मी एक साधं सांगतो तुम्हाला की यातलं कुठलंही बांधकाम परवानगीनं झालेलं नाही, विदाउट परवाना. म्हणजे नगरपालिका उद्या बुलडोजर लावू शकते आणि लावू शकते. आणि तसं जर झालं तर ही मोक्याची जागा 5 गुंठ्याची गावठाणात आहे. विश्वस्त म्हणतात रस्ता रुंदीत जाईल, ही जागा रस्ता रुंदीत जाणार नाही, गेली नाही आणि पुढेही जाणार नाही. रस्ता ऑलरेडी झालेलाच आहे नाही. आणि त्याच्याही पुढचं इकडलं या रस्ता रुंदीमध्ये ज्या जागा गेल्या त्या पलीकडल्या रस्त्याच्या गेल्या. आपली ही जागा गावठाणात आहे. या रस्त्यामध्ये 1 गुंठा पण 1 फूट पण जागा गेलेली नाही, जाणार नाही. परंतु विश्वस्तांना काही करायचं नाही असं मला दिसतं. दिशाभूल करतात का समाज? नाही, खोटं, सगळं खोटं चालू आहे. इथं कुठलीही कायदेशीर प्रक्रिया राबवली जात नाही. मुळामध्ये गेल्या 36 वर्षामध्ये जर आपण या जागेचं खिंडा करू शकलो, हे पडक आहे हो काय? मला सांगा, जेजुरी पुणे पंढरपूर आळंदी पंढरपूर हायवेवरती
एखादं विश्वस्त मंडळ ही जागा डेव्हलप करू शकत नसेल तर हे स्पष्टपणे दिसत आहे. येणाऱ्या काळात नाही, हे निष्क्रिय आहेत. आता तुम्हाला मी मगाशीही सांगितलं की राधाबाई बाबाजी ट्रस्टचं जो जुनं विश्वस्त मंडळ चॅरिटी कमिशनरनी बरखास्त केलं ते निष्क्रियता म्हणून बरखास्त केलं. म्हणजे आता जे कोणी दलाल त्या राधाबाई बाबाजीच्या जागेवरती आलेले आहेत त्यांनी यांची निष्क्रियता दाखवली की हे निष्क्रिय आहेत आणि म्हणून चॅरिटी. आणि खरं आहे, वस्तुस्थिती आहे. एखादी जागा जर अवसर मला सांगा की 5 वर्षांनी आपण गाडी बदलतोय. मी परमेश्वराच्या कृपेने माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादानं मी इथं भाड्याने दवाखाना टाकला. आज माझ्याकडे 800 लोक काम करतायत. माझ्या 4 फॅक्टरी आहेत, स्वतःचं हॉस्पिटल आहे जे तुम्ही पाहिलं. माझं इथं 25 एकरामध्ये शेती आहे, हिंदू इंग्लिश स्कूल आहे. म्हणजे माझ्यासारखा एखादा माणूस प्रामाणिकपणे काम करून एवढं डेव्हलप करू शकतो तर खंबीर लोणारी समाज या ठिकाणी टोलेजंग धर्मशाळा बांधायला पाहिजे. आणि ही टोलेजंग इमारत होत नाही याचं कारण विश्वस्तांनाही करायचं नाही. विश्वस्त म्हटलं तर काय आहे, आज या दोन्ही जागेवरती साहेब कुणीही समाजाचे विश्वस्त नाही. मी तर म्हणतो ही समाजाचे विश्वस्त, हे कुटुंबाचे विश्वस्त आहे. या जागेमध्ये प्रमुख विश्वस्त कोण आहे मला जेवढं माहिती तेवढं अण्णासाहेब मारुती राणे तात्या, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. दुसरे विश्वस्त कोण आहे, त्यांचेच चुलत भाऊ आहेत. का लोणारी समाजामध्ये एकही लायकीचा माणूस नाही हे काम करण्यासाठी. बघ, मी ही गोष्ट रविभाऊंना सांगितली. मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून एक धोका सांगतो. हे जे उभा राहिलेलं आहे हे खरं तर धर्मशाळा नाही. हे जे उभा राहिलेलं आहे हे सगळं बेकायदेशीर आहे. नगरपालिकेच्या दृष्टीनं हे कधी पण पाडू शकतात आणि ही जागा नगरपालिका कधी मोकळी करू शकते. ही सगळ्यात मोठा धोका आहे तरी पहिली गोष्ट, कारण याला कुठलीही परवानगी घेतलेली नाही. 2007 साली त्यावेळेचे तत्कालीन माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बागबाई जे या जागेचे कधी भाडेकरू होते त्यांनी या जागेचं भूमिपूजन केलं. मला प्रश्न पडतो की गेल्या 16 वर्षात इथं काहीच नाही व्हावं, याचा अर्थ हे काही कुणाला करायचं नाही. बघ, या जागेचं उत्पन्न पाहिलं तर बॅलन्स शीटला काय दिसतं, काहीच दिसत नाही. म्हणजे काय साहेब, 35-40 वर्षामध्ये करोडो रुपयाच्या मोक्याच्या जागेवरती जर समाजासाठी काही उत्पन्न होत नसेल तर तो दोष समाजाचा नसून निष्क्रिय विश्वस्तांचा असं मला वाटतं. मी कोणावरती आरोप करत नाही, पण आता हे गाळे काढले, या गाळ्याला काय आधार आहे मला सांगा ना तुम्ही. याची नगरपालिकेला परवानगी नाही. नगरपालिकेकडे असेल तर विश्वस्तांनी दाखवावी. चॅरिटी कमिशनरकडे जो ताळेबंद जातोय त्याच्यामध्ये कुठलेही बँक व्यवहार दिसत नाही. तो मग बँक व्यवहार होतात, इथलं जी भाडे येते ती कसं होत, विश्वस्तांनी सांगायला पाहिजे ना. आता मध्ये काही मी कुणावरती आरोप करत नाही, पण काही लोक ताळेबंद मागितल्यानंतर मुळामध्ये तुम्हाला माहितीये का ह्या जागेची समाजाची भावना काय माहितीये का, की लोणारी समाज इथे येऊन बसायचा पौष पौर्णिमेला. इथं तंटे बखेडे सोडवले जायचे. इथले आमचे एक विश्वस्त आहेत नर्मदा विश्वनाथ खाडे, त्या इथं बसायच्या आणि समाज बांधव जेवायचं आणि त्यांची ताटी त्यांची खळखट काढायचं ते काम करायच्या. माऊली खाडे नर्मदाबाई विश्वनाथ त्या का काढायच्या माहितीये का, की त्यांचे पती त्यांचे दीर हे या जागेशी संबंधित आहेत. मुळामध्ये या जागेचं खरेदी खत त्यांच्या मालकांच्या नावाने झालं, पण गेल्या 8-10 वर्षामध्ये त्या काही इकडे फिरकत नाहीत कारण इथं काहीच नाही ना, इथं समाज येत नाही. दुसरी गोष्ट, या धर्मशाळेचा दर मीटिंग बघायची साहेब. इथं 3 काट्यांचा मान होता चैत्री पौर्णिमेला. इथं त्यातली एक काठी लोणारी समाजाची होती. आज ती काठी दिसत नाही तुम्हाला कुठे. इथं काठी दिसणार नाही. इथं खंडोबाची पालखी निघायची आणि ती पालखी समाजाची मी 15 वर्षात पाहिलेली नाही. या जागेमध्ये मी गेले 23 वर्ष पाय ठेवला नव्हता, कारण इथं काही करायला गेलं की प्रचंड गुंडागर्दी इथं करतात. मी तुम्हाला थांबवतो. तुम्ही एवढं सगळं बघताय, गेले 30 वर्ष झालं बघताय. तुम्ही आवाज उठवला, मिटिंगला जाऊन तुम्ही मग म्हणला की 500 समाज बांधव मिटिंगला आले, तर तुम्हाला अशी दमदाटी धमकी वगैरे असं मिळालं काय? बघा, तुम्हाला मी सांगतो या ट्रस्टचं काम कसं चालतं ते मी तुम्हाला सांगतो. आम्हाला कोणी विचारायचं नाही का जागा त्यांच्या मालकीची आहे असं वाटत असेल त्यांना. पहिला मुद्दा. माझा एक साधा प्रश्न आहे साहेब, समाजामध्ये किती लोक आहेत? आज 2च विश्वस्त आम्हाला दिसत आहेत, बाकीचे विश्वस्त कुठे आहेत? का नाही बघले जात? तुमचा समाजावरती विश्वास नाही का तुम्हाला समाजाला द्यायचं नाही? बघा, विश्वस्त हा विषय साहेब. मी इथं 28 वर्ष काम करतोय. जेजुरीच्या राजकारणापासून या पुरंदर तालुक्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा सक्रिय सहभाग आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जेजुरी औद्योगिक वसाहतीत 300 कारखाने आहेत. लोणारी मी एकटाच आहे, पण गेले 15 वर्ष मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. 300 उद्योजकांचं मी प्रतिनिधित्व करतो. मी अध्यक्ष झाल्यानंतर तिथं काही नव्हतं. मी 2 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी बांधली. लोकनेते पवार साहेबांनी आम्हाला त्या कामाला 25 लाख रुपये दिले. का? कारण आपण जर लोकांना विश्वासात घेतलं तर काही होऊ शकतं. पंढरपूरला रविभाऊंनी भाऊसाहेब गोडसेंना सांगितलं की तुम्ही धर्मशाळा बांधा. पहिला मदत पुणे धर्मशाळेने केली आणि खूप मोठं
उभा राहिलं. लोणारी समाजात एवढी ताकद आहे की काही करू शकतो समाज साहेब. कारण खूप समाजाबद्दल तळमळ असणारी शेकडो लोक, पण हे कोणाला येऊ देत नाहीत. पहिले काय व्हायचं माहितीये का, पौष पौर्णिमेला पत्र पाठवली जायची की मीटिंग आहे. मुळामध्ये ही जागा जी आहे ना साहेब, ही समाजाचे सुखदुःख वाटून घ्यावे, समाजातले वादविवाद संपावेत, लग्न जमावीत, याच्यासाठी पौष पौर्णिमेला इथे येऊन सगळ्यांनी बसावं आणि चर्चा करावी याच्यासाठी. पण गेल्या 15 वर्षात इथं काही होत नाही. बरं, आता ही जी बिल्डिंग दिसते, आता तुम्हाला मी एक मिनिट घेतो. राहण्याची व्यवस्था आहे का? काही नाही, सांगतो की मी तुम्हाला. 1 मिनिट घेतो मी, पुन्हा आणखी माझा मुद्दा हे होऊन. आता काय इथं गाळे काढलेले आहेत, काय माहितीये का की साहेब, चॅरिटी कमिशनरचा लॉ किंवा कुठल्याही सामाजिक संस्थेचं मत असं असतं की कुठल्याही विश्वस्तांनी त्याच्यामधनं काही बेनिफिट नाही घेतला पाहिजे. घेतला नाही पाहिजे म्हणजे कुठलाही विश्वस्तांनी स्वतः त्याच्या कुटुंबियांना कुठलाही बेनिफिट नाही दिला पाहिजे. पण इथं तुम्ही बघितलं ना, तर एक गाळा भैरवनाथ एंटरप्राइजेस अँड ऑनलाईन सर्व्हिसेस, कोण आहे प्रोप्रायटर बघा तुम्ही. नातेवाईकांना यातलं काही देऊ शकत नाही. दुसरा एक गाळा आहे दुसरा गाळा आहे, मोबाईल. माऊली एंटरप्राइजेस, कोण आहे तो? म्हणजे हे विश्वस्तांच्या मुलं आहेत. म्हणजे बघा, समाजाची तुम्ही विश्वस्त आहात, विश्वासाने तुम्ही दिलं पाहिजे आणि समाजाचा तुमच्यावरती विश्वास बसला पाहिजे. ही भावना या ठिकाणी गेल्या 20 वर्षात लोक पावलेली आहे. मी 23 वर्ष पाऊल नाही ठेवलं, पण 23 वर्षामध्ये तुम्ही काही केलं नाही ना. म्हणून आज मी उद्योजकांसाठी खूप काही काम करतो. तुम्ही जेजुरी MIDC मध्ये या किंवा परिसरामध्ये, माझी शाळा आहे, आज 600 मुलं तिथं शिकतायत. माझं हॉस्पिटल आहे, मी लोकांना सेवा देतो. 25 वर्षामध्ये कुणी काहीही करू शकतं, पण इथं काहीच झालं नाही. कारण विश्वस्तांना करायचं नाही, कारण विश्वस्तांचं असं मत आहे की आमच्या उदरनिर्वाहासाठी आहे, समाजासाठी नाही, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आता विश्वस्त काय म्हणतात की आम्ही चॅरिटी कमिशनरला ताळेबंद दिले. अहो, चॅरिटी कमिशनर हा नंतरचा विषय आहे. तुमचं उत्तरदायित्व आहे की तुम्ही समाजापुढे हिशोब ठेवायला पाहिजे. तुम्ही समाजाला हे दाखवलं पाहिजे की माझ्याकडे किती पैसे आले आणि किती गेले. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की 35-40 वर्षामध्ये तुम्ही जर हे असा भूतबांगला बनवत असेल ना, तर हे सिद्ध करतंय की तुम्ही निष्क्रिय आहात, तुम्ही कुणीही विश्वस्त नाहीत. आता परवाच्या मीटिंगला प्रोसिडिंगचं बुक आणलं, गेल्या 20 वर्षात कसलंही प्रोसिडिंग नाही. लक्षात आलं का? आणि प्रोसिडिंग माझं म्हणणं त्याच्यापेक्षा नगरपालिका हद्दीमध्ये आहे, गावठाणाचे आपल्याला काही फायदे आहेत, आपण इथं खूप मोठी इमारत बांधू शकतो. पण तुम्ही हे जेव्हा पाडलं तेव्हा समाजाची संमती घेतली का? तुम्ही जनरल बॉडीमध्ये हा ठराव पास केला का? तुम्ही खूप चांगली धर्मशाळा या ठिकाणी खूप चांगले होते, ओव्या होत्या, बसायला जागा होते, आत्मता चौसोपी वाड्यासारखी परिस्थिती होती, हे तुम्ही पाडून टाकलं. विचारलं का कोणाला? बघ, हे पाडल्यानंतर ही त्या नगरपालिकेची तुम्ही परवानगी डिमॉलिशनची घेतली का? हे पाडल्यानंतर तुम्ही समाजाकडे गेले का? बघ, आज तात्या पंढरपूरच्या धर्मशाळेत पण काम बघत होते, राधाबाईच्या ट्रस्ट मध्ये पण होते, परंतु हे सगळं निष्क्रिय. आणि मला काही करायचं नाही समाजासाठी, दुसऱ्यांनी कुणी याच्यात नाक खुपसायचं नाही, नाहीतर मग दमदाटी करणं, शिवीगाळ करणं, पाहुण्या गावल्यात त्यांची बदनामी करणं, तुमच्या बातम्या लावील असे काहीतरी गोष्टी करणं, म्हणजे याला मी घाबरत नाही. परंतु बाहेरचा माणूस काय म्हणतो की कशाला पडायचं याच्यामध्ये भांडणं होण्यापेक्षा. आणि प्रत्येकाची भूमिका असते, प्रत्येकाला कामधंदा आहे. परंतु साहेब, आता ही वेळ नाहीये. आता हे नगरपालिका सुद्धा, नगरपालिकेकडे कुणीही तक्रार केली समाजाच्या बाहेरच्या माणसांनी की हे बेकायदेशीर आहे, याला कंपाऊंडिंग चार्ज लावा, हे पाडा, तर लगेच पाडलं जाऊ शकतं. आणि जागा कमी झाली तर याच्यावर कसलंही आरक्षण येऊ शकतं. याचं कारण आहे की एकटे विश्वस्त काही करू शकत नाही, त्याला हे समाजाचं काम आहे. आणि म्हणून मी समाजाला वारंवार विनंती करतोय की तुम्ही इथं या, सगळ्यांनी एकत्र बसा, वादविवाद घालण्यापेक्षा कुणावरती वैयक्तिक हेवा दावा नाही. आम्हाला रविभाऊंनी पाठीमागे सांगितलं की मला 1 रुपयाचा सभासद करून घेऊ नका, ही वस्तुस्थिती आहे. रविभाऊ पंढरपूरमध्ये पण ट्रस्टी नाहीयेत, परंतु जर रविभाऊंसारखं नेतृत्व नसेल तर ह्या जागा कुणी वाचवू शकत नाही. म्हणून रविभाऊंच्या पाठीमागे ताकद दिली पाहिजे. इथं 100 पेक्षा जास्त बेकायदेशीर कामं चालतात साहेब. यातला आता हे म्हणतात की भाडेकरू काढायला त्रास होतो, यातला कुठलाही भाडेकरू जुना नाहीये, सगळे नवीन आहेत, सगळे नवीन आहेत. आता हे दवाखाना दिसतोय, हा मागच्या 4 वर्षात आहे. हे गाळेच मुळामध्ये 3 वर्षापूर्वी बांधले. आता हे प्रकाश जनरल स्टोर्स हे मुळात 40 वर्षापासून दुकान आहे, पण हे सुद्धा मध्ये नव्हते, ते समोर होते. परत त्यांना तुम्ही इकडे आणलं आणि तुम्हाला दिलं, तुमच्या विश्वासातले आहेत म्हणून का? तुमच्या त्यांचे काही लागे बांधे आहेत, त्याची उत्तरं दिली पाहिजेत ना. आणि बघा, प्रश्न विचारल्यानंतर एक लक्षात घ्या साहेब, जो विश्वस्त म्हणून काम करतो तो याला जबाबदार आहे, त्याने उत्तरं दिली पाहिजे. आणि मग कुणीतरी यायचं, दादागिरी करायची, जेजुरीत येऊ देणार नाही, फाडून खाईन, ह्या गोष्टी होतात. आणि म्हणून समाजातले लोक म्हणतात आम्ही त्या भांडणात पडत. 3 वर्षापूर्वी पाटसकरांनी याच्यामध्ये टाकितलं. इथं साहेब रस्ता रुंदीची अडचण नाही, इथं लेआउटची अंजर नाही. मी जाहीरपणे सांगतो, जेजुरीतनं नगरपालिकेतनं लेआउट मंजूर करायची काम जबाबदारी माझी. मग तुम्ही बेकायदेशीर कामं का करता?
तुम्ही चुकीची कामं का करता? तुम्ही चॅरिटी कमिशनरकडे याची परवानगी मागितली का? मग तुम्ही कुठल्या बेसिसवरती चांगली धर्मशाळा पाडून हे असं खिंडा उभा केलंय? आणि याच्यासाठी तुम्ही जो काही खर्च आहे ह्या सगळ्या गोष्टींची मान्यता घ्यावी लागते. कुठलीही संस्थेत काम करायचं म्हटलं तर सगळं समाज इथं विश्वस्तच नाही तो. इथं विश्वस्त मंडळच नाही. 5 जणांच्या बायलॉज नुसार 5 जण पंच असले पाहिजे आणि त्यांनी एक सरपंच निवडला पाहिजे. पण इथं एकटेच तात्या काम करतात. तात्यांना तरी जमेल का हे सगळं काम? आज तात्यांचं 79-80 वय आहे. बघ, तात्यांना जर कोणी सपोर्ट नाही केला तर गेल्या 40 वर्षात तात्या करू शकले नाहीत तर पुढे काय करणार आहेत? होऊ शकत नाही. तर ह्याच्यासाठी समाजाने एकत्र आलं पाहिजे. समाजांनी तात्यांना सपोर्ट केला पाहिजे. समाजांनी तात्यांना मदत केली पाहिजे. तात्यांच्या मार्गदर्शन, तात्यांच्याकडनं इथल्या जागेतल्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. आणि जर तात्यांना याच्यामध्ये अडचण वाटली आम्ही लोक पुढे येऊन काम करणार आहोत. आम्हाला याच्यातल्या कुठल्या पदावरती गेल्या 25 वर्षात मी इकडे फिरकलो नाही साहेब. पण आता रविभाऊंनी आदेश दिला की डॉक्टर तुम्ही जेजुरी, आणि खरं आहे मी जेजुरीकर असल्यानंतर जर माझ्या समोर जातीच्या जागा दुसऱ्याला जाणार असतील तर माझ्या इतका कृतज्ञ कोणी नाही. मला लोणारी म्हणून घ्यायचा अधिकार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी 25 तारखेला या ठिकाणी आलं पाहिजे. मी कोणावरती आक्षेप घेत नाही, पण जेजुरी धर्मशाळेमध्ये, या धर्मशाळेमध्ये कुठलंही काम कायद्यानं होत नाही याचा मी साक्षीदार आहे गेल्या 28 वर्षाचा. इथली प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर आहे. इथं कुठलंही नियमात काम होत नाही. समाजाला विचारलं जात नाही. समाजाच्या प्रथा परंपरा इथं सगळ्या मोडीत काढलेल्या आहेत. गेल्या 10-15 वर्षापासून पालखी जात नाही. इथं समाज येत नाही. समाजाची राहायची व्यवस्था नाही. इथं पहिल्या साहेब 500 मोटरसायकल लागायच्या. तुम्हाला खोटं वाटेल, इथल्या त्या ज्या मी सांगितलं ज्या माता नर्मदाबाई विश्वनाथ खाडे याची देखरेख करायची. मी त्यांना विचारायचो, मावशी तुम्ही का करताय, तुम्हाला काय पैसे? म्हणे नाही, मी समाजाचं खरकट काढलं म्हणजे माझ्या मुलाबाळांना पुण्य लागेल. ह्या भावनेनी त्यांनी इथं काम केलं. आता त्या पण येत नाही. इथं काहीच नाहीये. इथं आहे काय? इथं जे काही गाळे आहेत ते स्वतः विश्वस्तंचेच आहेत. बघ तुम्हाला मी सांगतो, इथं 100 स्क्वेअर फूटच्या गाळ्याचा भाड्याचा रेट 20,000 रुपये. किती? 20,000 आहे. 15,000च्या खाली तुम्हाला उभा पण करत नाही कोणी 5 लाख डिपॉझिट घेतल्याशिवाय. म्हणजे हे एवढं मोक्याची जागा आहे. कारण याच्या इतकी मोक्याची जागा, हे जेजुरीचं नाक आहे आणि लोणारी समाजाचं हृदय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून समाज बांधवांनो, माझी कळकळीची विनंती आहे, मी हात जोडून पुन्हा विनंती करतो, भाऊ तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो. तुम्ही जेजुरीमध्ये उशिरा का होईना लक्ष घातलं. आम्ही भाऊंना वाघ म्हणतो. 8 महिन्यापूर्वी आम्ही जेजुरी MIDC मध्ये 300 समाज बांधव आले. भाऊंनी इथल्या विश्वस्तांना विनंती केली की तुम्ही तुमचं करा, आम्हाला काही नका, आम्हाला फक्त पैसे द्यायला सांगा, आम्ही पैसे देऊ. पंढरपूरमध्ये पण आम्ही पैसे दिले, तू उभ्या करा. पण तिथे देखील भांडणाची प्रवृत्ती, आम्ही जवळ अर्जुन करा आहोत, आम्ही तलवारी काढू, आम्हाला 1000 वर्षाचा इतिहास आहे. यानं समाजाचं भलं होणार नाही. पाहुणे गावळे प्रत्येकाचेच आहे साहेब. आपण समाज एवढा आहे की कोण ना कोण दंगेकर साहेब, तुम्ही पण कुठून तरी लांबून पाहुणे लागणार आहोत. पण पाहुणे सांभाळायचे का समाज सांभाळायचा आणि समाजाची जागा सांभाळायचं याचा निर्णय आपल्याला 25 तारखेला घ्यायचा आहे. मी कुणावरती आरोप करत नाही, परंतु खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणं ही माझी भूमिका आहे. मी या जागेसाठी खूप तडफडलोय. 25 वर्षापूर्वी मी ही भूमिका मांडली होती. 25 वर्षानंतर आज इथं प्रगती होण्याच्या ऐवजी इथं उतरती कळायला लागली. ही जागा देखील अडचणीत आहे. या जागेवरची कुठलीही कृती कायदेशीर नाही. चॅरिटी कमिशनर यांच्यावरती निष्क्रियतेचा ठप्पा ठेवायची गरजच नाही साहेब. हे निष्क्रियच आहेत. त्यांच्याकडे कुठलीही गोष्ट नाही. कायदेशीर तर सोडून द्या, समाज बांधव म्हणून काही जबाबदारी आहे समाजाची, ती पण घेतली पाहिजे ना. तुम्ही बैठकीला बोलवत नाही कुणाला. मी 25 वर्ष मी स्वतः ठरवलं यायचं नाही, कुणी मला बोलवलं नाही. आता अडचणीत मला बोलवतात, मी तयार आहे. समाजासाठी काहीही करायला तयार आहे. ज्या वेळी समाजानं आवाज दिलाय जेजुरीकर म्हणून, माझ्या परीनं जे काही करता येईल ते मी करायला तयार आहे. पण सगळ्या समाजानं याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. सगळ्या समाजाची इच्छा असेल तरच हे डेव्हलप होऊ शकतं. प्रत्येकाला असं वाटत असेल तर मला काय त्याचं, तर ही जागा तुम्हाला काही दिवसानंतर समाजाच्या हातात दिसणार नाही. हे मला पुढचं दिसतंय, म्हणून ही कळकळ आहे. धन्यवाद. ठीक आहे. बघा, सगळाच या बातमीचा सारांश गेले 40 वर्षापासून जो आहे, 2026 आता चालू आहे, सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. जागा कशी आहे, इथं खिंडार, मग आपण कॅमेऱ्यात बघितलं, खिंडार सगळं पडलेलं आहे. जेजुरीत माणूस दिसतं आणि हृदय जर व्यवस्थित असेल तर त्याचं ठोकं व्यवस्थित पडत असेल तर आपलं शरीर व्यवस्थित असतं. तसंच ही जागेची पण वस्तुस्थिती आहे. म्हणून प्रत्येकाने येत्या गुरुवारी 25 जूनला हजारोच्या संख्येने या जेजुरी ठिकाणी आपण दाखल झालं पाहिजे, असंच डॉक्टर रामदास कुट्टे साहेब यांनी सांगितलेलं आहे. कृपया सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की हा मोर्चा कोणा व्यक्तीच्या विरोधात अजिबात नाही, पण हा मोर्चा समाजाच्या बाहेरच्या समाजकंटकांच्या विरोधात आहे.
जे ह्या जागे बळकावण्यासाठी टपलेले आहेत. आणि म्हणून हा मोर्चा कोणा एकट्याच्या विरोधात अजिबात नाहीये. कुणी याचा गैरसमज करून घेऊ नये. आणि जरी एखाद्याच्या विरोधात असेल तरी एक वेळ असं म्हणा की बाबा एखाद्या समाजाला याची तोशीस लागली तरी चालेल, पण समाजाची ही सोन्याच्या किमतीच्या जागा आणि ह्या सगळा समाज एकसंध राहायला पाहिजे. हा मोर्चा लोणारी समाज एकसंध आहे का नाही ते दाखवणार आहे. हा मोर्चा लोणारी समाज सांगणार आहे की आमच्या जागेवरती कुणी डोळा ठेवू नका आणि इथं कुठलंही गैरकृत्य झालं तर आपण हे वाचवलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. बघा, रवींद्रभाऊ धंगेकर यांनी जैन समाजाची जागा जी खरेदी पत्र झालतं ती थांबवायची ताकद जर कुणाच्यात आहे अखंड महाराष्ट्रामध्ये तर माझे आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्यात होती. जर जैन समाजाची जागा त्यांनी वाचवली तर लोणारी समाजाची सुद्धा जागा येणाऱ्या काळामध्ये खरेदी पत्र दुसऱ्या अंगाने चोरीच्या अंगाने जी होणार आहे ती थांबवायची ताकद फक्त रवींद्रभाऊ धंगेकर यांच्यात आहे. म्हणून येणाऱ्या 25 तारखेला रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य असा हजारोच्या संख्येने मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चाचे आणि या जागा वाचवण्याचे साक्षीदार सुवर्ण अक्षरात भविष्यामध्ये नाव लिहायचं असेल आणि येणाऱ्या पिढींना सध्या आपण गर्वाने सांगू की आज जी जागा वाचलेली आहे दोन्हीकडची धर्मशाळा आणि 23 एकर जागा आम्ही त्यामध्ये सामील झालतो म्हणून ती जागा वाचली असं जर आपल्या येणाऱ्या पिढींना सांगायचं असेल तर गुरुवारी 25 तारखेला या ठिकाणी हजारोच्या संख्येने जिजूर या ठिकाणी यावे असंच या ठिकाणी कुट्टे साहेब यांनी सांगितलेलं आहे, रवींद्रभाऊ धंगेकर यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर जे ढेंबरे नाना आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे, संदीप होळकर यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. सर्वांनी मिळून एकजूट एक वगजूट करूया आणि लोणारी जी काय आहेत लोणारी समाजाची जी काय ताकद आहे ते आपण दाखवूया आणि 25 जूनला या ठिकाणी आपण हजर राहूया. विजय धंगेकर, लोणारी टाइम्स, जेजोरी.